Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 3 बघणार आहोत आणि ज्याचा हा फर्स्ट क्वेश्चन आहे तो सॉल्व करू. सो प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिला आहे? राइट द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. सो एक क्वेश्चन दिला असेल आणि त्याच्यासोबत 4 ऑप्शन्स दिलेले असतील. आपल्याला एक करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज पॉलिनोमियल. सो हे 4 ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन पॉलिनोमियल आहे हे शोधायचं आहे. सगळ्यात आधी आपण ऑप्शन नंबर ए बघू. याच्यामध्ये पहिला व्हेरिएबल आहे एक्स आणि दुसरा व्हेरिएबल आहे 1/y. पॉलिनोमियल आहे की नाही हे शोधण्यासाठी आपल्याला प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर बघायची असते. सो याच्यामध्ये एक्स ची पॉवर काय येणार 1 आणि याच्यामध्ये y ची पॉवर येणार -1. चेक करा आता की दोघं पण पॉवर होल नंबर आहे का. सो हा तर होल नंबर आहे पण हा होल नंबर नाहीये म्हणून ऑप्शन ए हा पॉलिनोमियल नाही. सेम आता चेक करणार आपण ऑप्शन बी साठी. ठीक आहे. ऑप्शन बी काय दिलेला आहे x⁻2 -3. याच्यात पहिला व्हेरिएबल आहे x⁻2 आणि दुसरा व्हेरिएबल आहे 3. या व्हेरिएबलची पॉवर काय येणार √2 आणि इथं 3 मध्ये कोणताच व्हेरिएबल नाहीये म्हणून याची पॉवर आपण घेतो 0. सो अगेन √2 हा होल नंबर नाहीये आणि 0 हा होल नंबर आहे म्हणून ऑप्शन नंबर बी सुद्धा कट झालाय. आता ऑप्शन नंबर सी कडे येऊ. याच्यामध्ये काय दिलं आहे x⁻2 +7. सो पहिला व्हेरिएबल आहे x⁻2 आणि दुसरा व्हेरिएबल आहे 7. x⁻2 ची पॉवर येणार -2 आणि 7 ची पॉवर येणार 0. सो -2 होल नंबर नाहीये आणि 0 हा होल नंबर आहे म्हणून ऑप्शन नंबर सी सुद्धा कट झालाय कारण तो पण होल नंबर नाही येणार. आता लास्ट उरला ऑप्शन डी. याच्यामध्ये पहिला व्हेरिएबल आहे √2 x⁻2 आणि दुसरा व्हेरिएबल आहे 1/2. याच्यामध्ये हा √2 कॉन्स्टंट असतो आणि x⁻2 हा व्हेरिएबल आहे आणि ज्याची पॉवर आली 2. 1/2 मध्ये व्हेरिएबल नाहीये म्हणून याची पॉवर येणार 0. दोघं पण होल नंबर आहे म्हणून ऑप्शन डी इज अवर आन्सर. आता सेकंड क्वेश्चन बघू. याच्यामध्ये काय दिलं आहे व्हॉट इज द डिग्री ऑफ पॉलिनोमियल 7. पॉलिनोमियल काय आहे 7. याला आपण असं लिहू शकतो 7 × x⁻0 कारण x⁻0 ची व्हॅल्यू असते 1. सो आता आपल्याकडे पॉलिनोमियल आहे 7 × x⁻0 आणि हा 0 याचा आली पॉवर आणि यालाच म्हणणार डिग्री ऑफ पॉलिनोमियल 7. सो ऑप्शन डी इज अवर आन्सर. थर्ड क्वेश्चन व्हॉट इज द डिग्री ऑफ 0 पॉलिनोमियल. पहिली गोष्ट तर 0 हा पॉलिनोमियल नाहीच आहे. जर तो पॉलिनोमियलच नाहीये तर त्याची डिग्री सुद्धा आपल्याला माहिती नसेल. सो हा क्वेश्चन जर तुम्हाला एक्झाम मध्ये आला तर डायरेक्टली विदाउट काही विचार करतात ऑप्शन सी ला टिक मार्क करायचं की अनडिफाईन आहे. आम्हाला त्याचं आन्सर माहिती नाहीये. आपल्याला नाही कोणालाच माहिती नाहीये की डिग्री ऑफ 0 पॉलिनोमियल काय आहे म्हणून आपण सिम्पली ऑप्शन सी ला टिक केलं. फोर्थ क्वेश्चन व्हॉट इज द डिग्री ऑफ पॉलिनोमियल 2x² + 5x³ + 7. सो क्वेश्चन मध्ये आपल्याला एक पॉलिनोमियल दिला आहे आणि आपल्याला त्या पॉलिनोमियलची डिग्री शोधायची आहे. सो कोणत्याही पॉलिनोमियलची जर डिग्री फाइंड आउट करायची असेल तर सगळ्यात फर्स्ट स्टेप असते की त्या पॉलिनोमियलचा पॉवर ऑफ व्हेरिएबल शोधायचं. सो ह्या पॉलिनोमियल मध्ये हे 3 व्हेरिएबल आहेत. पहिला होता 2x², दुसरा होता 5x³ आणि तिसरा आहे 7. यांची आपल्याला काय फाइंड आउट करायची असते पॉवर. सो सगळ्यात आधी पहिला टर्म बघू. पहिला टर्म काय आहे 2x².
याच्यामध्ये आपल्याला पॉवर एक्स स्क्वेअरचं शोधायची आहे आणि जी पॉवर मिळाली आपल्याला दिस इज विच इज 2. पुढचा टर्म आहे 5x³ ज्याच्यात व्हेरिएबल आहे x³ आणि मग याची पॉवर येणार 3. नेक्स्ट टर्म आहे 7. याला आपण 7x⁻0 ही लिहू शकतो आणि आपल्याला मग x⁻0 हा व्हेरिएबल मिळाला ज्याची पॉवर आहे 0. डिग्री फाइंड आउट करण्यासाठी काय फाइंड आउट करावं लागतं? मॅक्सिमम पॉवर. सो जर पॉलिनॉमियलची आपल्याला मॅक्सिमम पॉवर मिळाली तर आपण त्याला डिग्री म्हणतो. 2, 3 आणि 0 याच्यापैकी सगळ्यात मोठी पॉवर आहे 3. म्हणून जो क्वेश्चन नंबर 4 आहे त्याचा आन्सर काय येणार आहे? 3. आणि 3 आन्सर हे ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. आय होप तुम्हाला पॉवर ऑफ व्हेरिएबल कसं शोधायचं हे कळालं आणि त्याच्यावरून एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री कशी फाइंड आउट करायची हे सुद्धा समजलं असेल. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. पुढच्या क्वेश्चन मध्ये विचारलं आहे व्हॉट इज द कोइफिशियंट फॉर्म ऑफ x³ - 1. सो परत एक पॉलिनॉमियल दिला आहे आणि याचा आपल्याला कोइफिशियंट फॉर्म शोधायचा आहे. कोइफिशियंट फॉर्म शोधण्यासाठी सगळ्यात आधी हा जो पॉलिनॉमियल असतो याला आपल्याला एका इंडेक्स फॉर्म मध्ये लिहावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला त्याचा पॉवर, त्याचे टर्म्स आणि त्याचं कोइफिशियंट शोधायचं असतं. पॉवर शोधण्यासाठी आपल्याला माहिती आहे ह्या पॉलिनॉमियल मध्ये सगळ्यात मोठी पॉवर काय दिसतेय? 3. सो ती पॉवर आधी आपण लिहून घेतली. आता काय करायचं? 3 नंतर याला छोटं छोटं करत जायचं 0 पर्यंत. सो 3 नंतर कोणता नंबर येतो? 2. 2 नंतर येतो 1 आणि येतो 0. सो इथं जर 4 असतं तर आपण 4, 3, 2, 1, 0 असं लिहिलं असतं. ठीक आहे. सो हे आपण सगळे पॉवर लिहून घेतले. आता या पॉवरच्या सोबत जो टर्म आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. सो 3 कोणत्या कोणता टर्म आहे? x³ ची पॉवर आहे बरोबर, म्हणून ती आपण इथे लिहिली. या पॉलिनॉमियल मध्ये असा कोणता टर्म आहे ज्याची पॉवर 2 आहे? कुठलाच नाहीये, म्हणून आपण याला लिहिणार 0x⁻². कारण 0 मल्टिप्लाइड बाय काही केलं तरी 0 येतं. आणि आपण हे का लिहिलं? कारण आपल्याला दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये कोणत्याच टर्मची पॉवर 0 नव्हती. नेक्स्ट, कुठल्या टर्मची पॉवर 1 आहे का? नाही, म्हणून त्याला आपण 0x⁻1 लिहिलं. 0 पॉवर कोणत्या टर्मची आहे? -1 ची टर्म. कारण याला आपण काय लिहितो मग? -1x⁻0 म्हणून हे आलं. आता कोइफिशियंट लिहू. कोइफिशियंट म्हणजे काय? तर जो टर्म दिला आहे त्याच्या पुढे जो नंबर असेल त्याला म्हणतात कोइफिशियंट. आणि ज्या टर्मच्या समोर नंबर नसतो त्याला कन्सिडर करायचं 1. सो इथं कोइफिशियंट आला 1. सो याचा कोइफिशियंट आहे 0. याच्यात पण कोइफिशियंट काय येणार? 0. आणि याच्यात कोइफिशियंट येणार हा -1. आणि हा आपला झाला कोइफिशियंट फॉर्म. आता कोणत्या ऑप्शन मध्ये हे आन्सर आहे? ऑप्शन सी करेक्ट, ज्याच्यामध्ये कोइफिशियंट फॉर्म काय आला? 1, 0, 0, -1. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आपण याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हे 5 MCQ सॉल्व केले. आपण खूप इन डिटेल सॉल्व केलेले आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये जेव्हा हे येतील तेव्हा शॉर्ट फॉर्म मध्ये करावं लागेल, कारण एवढा टाइम तुमच्याकडे नसणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात आधी तर स्टेप वाईज कसं सॉल्व करायचं हे समजा, म्हणजे मग तुम्हाला शॉर्टकट तुमची पद्धत विचार करता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.